आणि महत्त्वाची बातमी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष। TV9 मराठीच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालेला आहे। आताची महत्त्वाची बातमी, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे हे नवे प्रदेशाध्यक्ष आहेत। TV9च्या बातमीवर या ठिकाणी शिक्कामोर्तब झालेला आहे। शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे हे नवे प्रदेशाध्यक्ष असणार आहेत। पक्षाच्या बैठकीमध्ये शशिकांत शिंदे यांचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नावाची घोषणा करण्यात आली आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, TV9च्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले, अखेर शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष। नक्की निखिल, आपण पाहू शकतो राष्ट्रीय काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये जवळपास तब्बल 7 वर्ष प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची जी जबाबदारी पार पडलेली होती, ते पदमुक्त झालेले आपल्याला पाहायला मिळेल। या सगळ्याची एक महत्वाची काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक जी आहे ती YB चव्हाण सेंटरमध्ये बोलावण्यात आली। अक्षय, तुमचा आवाज येत नाही, पुन्हा मी तुमच्याशी संपर्क साधते। मात्र एक मोठी बातमी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे हे नवे प्रदेशाध्यक्ष असणार आहेत। पक्षाच्या बैठकीमध्ये त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। अगदी कालपर्यंत जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला नाही असं सांगितलं जात होतं। स्वतः जयंत पाटलांनी देखील असं म्हटलं होतं। मात्र आज पक्षाच्या बैठकीमध्ये शशिकांत शिंदे हे नवे प्रदेशाध्यक्ष असतील अशी घोषणा करण्यात आली आहे। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडे। अक्षय, जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा जी आहे सोडलेली आहे आणि नवीन प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे यांची निवड करण्यात आलेली आहे। तब्बल जवळपास 7 वर्ष प्रदेशाध्यक्ष पद आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अक्षय, पुन्हा एकदा तुमच्याशी संपर्क साधतो। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे हे नवे प्रदेशाध्यक्ष असणार आहेत। जयंत पाटलांनी राजीनामा दिलेला आहे आणि शशिकांत शिंदे हे नवे प्रदेशाध्यक्ष असतील अशी बातमी TV9 मराठीनं दाखवली होती आणि आता त्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे।